तर येतोय व्यवस्थित आवाज हो, ऐकायला. आवाज येतो मॅडम. ठीक आहे. हो. हा सर, मला सांगा, आपले मुलांना ऑनलाईन क्लासेस जे आहेत, तुम्ही म्हणालात की जास्त काही एवढे दाखवून नाही झाले, है ना? हो. तर आपल्याकडे सर काय आहे मुलांना ऑनलाईन क्लास दाखवण्यासाठी? म्हणजे प्रोजेक्टर, टीव्ही काय आहे? मॅडम आमच्याकडे काम तो टीव्ही आहे, गुगल टीव्ही. हम्म. अँड्रॉइड टीव्ही नाही का मॅडम? हा हा हा, मोठा वाला 53 इंचची टीव्ही आहे. 53 इंचचा टीव्ही आहे, स्मार्ट टीव्ही आहे, हो. अँड्रॉइड वाला. हो, ओके. अँड्रॉइड. मग त्याच्यावरती कसं मुलांना लाईव्ह तुम्ही कनेक्ट करायचा की युट्यूब वरच उघडून दाखवायचा? युट्यूब वरच दाखवतो आम्ही जास्त. युट्यूब वरचे दाखवता तुम्ही जास्त करून? हो. अच्छा. पण मग सर तिथे काहीतरी तुमच्याकडे वायफाय नाहीये? मॅडम ऑफिसमध्ये वायफाय आहे आणि टीव्ही नाही का वरच्या क्लासमध्ये आहे, एकदम म्हणजे संगणक रूम आहे, एकदम वर नाही का लायब्ररी आहे, वरच्या 3 मजले आहेत ना मॅडम. अच्छा, तर मग ऑफिस आतापर्यंत ऑफिस ऑफिस खालच्या मजल्यात आहे आणि वायफाय खाली आहे आणि वर टीव्ही आहे. आम्ही मोबाईल कनेक्ट करतो टीव्हीला. हॉटस्पॉट मोबाईलचा? हा हा, हॉटस्पॉट देऊन. बरोबर आहे. अच्छा सर, मग ती तुम्ही म्हणत होता जी लाईन जाते, ती लाईट बद्दल बोलत होता का तुम्ही? हो, लाईनही नाही राहत मॅडम आणि हा इंटरनेटचा मोठा प्रॉब्लेम राहते. दुर्गम भाग आहे ना मॅडम. हम्म. आता बरोबर आहे. थोडा नाही का हे गेला होता नेटवर्क, आता आला बा थोडासा. हा, मला कळते सर. सर मी काय म्हणते, खूप हो. साऱ्या शाळांमध्ये की नाही वायफाय जोडून दिलंय ऑफिस तर्फेच. तर हो. तुम्हाला ते जरा जास्त कव्हरेज वाला वायफाय नाही का जोडून देणार? आता मॅडम 2 टावर झाले, आता एक नवीन टावर झाला. पण ते कसं आहे इकडे ते टावर कसं चालू पण होत राहतात. नेटवर्क बरोबर राहत नाही कधी कधी. अच्छा थोडा अच्छा, वेळ बरं राहते, ठीक. थोडा वेळ मिळून जाते, असं आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे, काही हरकत नाही सर. सर मला फक्त ना थोडस तुमच्याशी मी बोलते. विद्यार्थ्यांना बोलवायला कोणाला पाठवलंय का? विद्यार्थ्यांना आता शाळेचा टायमिंग झाला मॅडम, 2:45 वाजता सुरू होईल. मधला इंटरव्हल झाला होता. आता विद्यार्थी येऊन राहिले शाळेमध्ये, घंटी वाजली हा. आताच. अच्छा अच्छा. सर तुम्ही ना कोणाला तरी ना मेसेज देऊन ना 8वी 9वी 10वीचे 2-2 विद्यार्थी फक्त बोलवायला पाठवा. तोपर्यंत मग मी तुमच्याशी बोलते मग. हो हो, ठीक आहे मॅडम. ठीक आहे, कोणाला तरी पाठवून द्या मग हो, आणि थांब आपण बोलूया. जस्ट मी आलो का नाही ऑफिसमध्ये आताच. 8वी 9वी 10वीचे हा पेंद्राम सर येणार आहेत, त्यांची करून लावाल. ते आले. इकडे या ना. हे चल वर चल. चला वर्गाद्वारे. अच्छा, तुमच्या ऑफिसमध्ये कोणी नव्हतं का ज्यांना मेसेज दिला असता तर? अरे इकडे या, दोघ जण या. इकडे तुम्ही या समोर, 2 जण 8 वर्गाचे. ए 2 मुली या, तुम्ही या इकडे. या इकडे या, तुम्ही या रे. 2 मुलं या. इकडे या ना, तू ये रे. हा थांबा मॅडम. हा सर. अरे या पटपट, लवकर या, लवकर या. हा ठीक आहे सर, एका ठिकाणी बसून घ्या. हा, हॅलो मॅडम, या ना हा रे, सर, जवळ या. हा, तुम्ही हे एका ठिकाणी वर्गामध्ये आलो सर आहे बस. मी. विद्यार्थी आहेत आमचे. या ना इकडे, हा जवळ या. हे 10 सर, वर्ग आहे, तुम्ही ना हे 8वी बसून घ्या. 9वीचे विद्यार्थी. 2 हो हो, बोलवले. ते येतील, ते मुलांना अरे इथं बसू थांब द्या ना रे, जरा. इथं थांबा. इकडे इथं रा. हा हा, बोला मॅडम. हा सर, बसवा मुलांना, तुम्ही पण बसून बसून घ्या. जा, बसून जा. हा, मी आधी तुमच्याशी थोडस बोलते आणि मग हा मुलांशी बोलते. हा. सर मला सांगा, आपल्याकडे कितवी ते कितवी आहे शाळा? 1ला वर्ग ते 12वी पर्यंत. आर्ट सायन्स 14 वर्गात मॅडम. हो ग्रेट, तुमच्याकडे सायन्स पण आहे. हो, आर्ट सर, आणि सायन्स आहे. अच्छा अच्छा. सर 8वी ते 10वी मध्ये तुमच्याकडे कोणत्या विषयासाठी शिक्षकाची कमी आहे का? सध्या आमच्याकडे मॅडम इंग्रजी, गणित, मराठी सर्व विषयासाठी नव्हते. आता 2 या महिन्यामध्ये काही शिक्षक जॉईन झालेले आहेत सध्या मानधन तत्वावर, म्हणजे रोजंदारी तत्वावर.
हा मला कळलं सर, पण अजून पण कुठल्या विषयासाठी कुठलंच शिक्षकच नाहीये असा कुठला विषय आहे का? 8वी ते 10वी 12वीला बायोलॉजी आहे मॅडम, सायन्स मध्ये बायोलॉजी. बायोलॉजीचे सब्जेक्टचे नाहीयेत 12वी साठी, नाही म्हणजे नाही, एक 11वी 12वी दोघांसाठी पण नसेल ना? नाही नाही नाही, 11-12 नाही. हा ठीक आहे सर, ठीक आहे सर. मला सांगा, तुम्ही जो आपला अँड्रॉइड टीव्ही म्हणत होता तो आपल्याकडे एकच आहे का? हो, एकच आहे मॅडम. एकच टीव्ही आहे, बरं बरं, ठीक आहे. तर हो सर आपण ना काय करूयात, हे आता हो विद्यार्थी पण ऐकत असतील, माझा आवाज जातोय विद्यार्थ्यांना? हो, विद्यार्थ्या वर्गातच आहे मी, त्यांच्याजवळच आहे, विद्यार्थ्याजवळच. हो, तर ना आपण काय करूया ना सर, हा. हे वायफायचं काय होतंय का बघा जरा. नाही तर हो ना मॅडम. हा आपली की नाही गेली मीटिंग जी झालेली ना सर, हा त्या मीटिंगची लिंक मी परत एकदा तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवते. त्या हो, पाठवून मीटिंग द्या मध्ये मॅडम. हेच सांगितलेलं की जरी इंटरनेट चालत नसला हा, तरी सुद्धा आपण कसं मुलांना व्हिडिओ डाउनलोड करून दाखवू शकतो. बरोबर आहे मॅडम, डाउनलोड केल्यावर दाखवता येते. हा, तर ते व्हिडिओची लिंक जरा बघा. आणि आता हो ते व्हिडिओ डाउनलोड झाल्यावर आता डाउनलोड करताना फक्त एक दक्षता सर ही घ्यावी लागेल, हा की तुम्हाला व्हिडिओज जे आहेत ना लाईनीमध्ये डाउनलोड करायचे आहेत सर. म्हणजे हो भाग मॅडम. एखादा धडा, जसं की समजा आता गुरुत्वाकर्षण धडा आहे 10वीचा, त्याचा हा भाग 1 आज दाखवला 3 हा तारखेला, भाग 2 उद्या दाखवला 4 तारखेला. कारण लाईनीमध्ये ते भाग नाही दाखवले तर मागे पुढे झाल्यावरती मुलांना कळणार नाही, है ना? बरोबर आहे मॅडम. हा हा हा, आणि ना मुलांमधूनच सर जे चांगले शिकणारे विद्यार्थी हुशार आहेत ना त्यांना मॉनिटर बनवा. ते लिहून ठेवतील की आज बघा 3 हा. तारीख आहे, आज आपण हा धडा शिकलो, त्याचा हा भाग बघितला. उद्या 4 हम्म. तारीख आहे, आपण हा धड्यातला हा भाग बघितला. म्हणजे काय हा होईल ना सर, तुमच्याकडे पण रेकॉर्ड राहील की आपण त्यांना काय काय दाखवलंय आणि काय काय हा दाखवायचं राहिलंय. खास हा करून त्या विषयासाठी जे विषय आधी कव्हर झाले नाहीयेत नीट शिक्षक हा नसल्यामुळे, हा है ना? जसं दादा 10वीचं तर आता पूर्ण वर्षाचाच सिलेबस आहे. तर हा 10वीचं तर खूप सारं मिस झालंय तुमचं. तर 10वीचं हो. तरी कमीत कमी कसं लाईनीमध्ये दहावीचं सगळे. म्हणजे, दहावीचं खूपच वीक आहे मॅडम अभ्यासक्रम. म्हणजे टीचरच नव्हते ना आमच्याकडे, त्यामुळे आता दिवाळीनंतर टीचर मिळाले आम्हाला नोव्हेंबर महिन्यामध्ये. नोव्हेंबर हो. आता. मग सर जे हा आता पण जे 10वीला टीचर्स आलेत ना, बघा ते हा तर क्लास घेतच असतील, एक्स्ट्रा क्लास हो, पण घेत असतील. क्लास पण क्लास त्याच्या घेतात. फक्त आता कसं आहे मॅडम, त्यांना थोडासा वेळ कमी मिळते, कारण प्रत्येक जण म्हणते माझा विषय शिकवून झाला पाहिजे. त्यामुळे हां. त्यामुळे ते टीव्ही कडे आता तुम्ही जे म्हणतात ना का, लिंक आहे आपला दाखवा म्हणून, ते दाखवायला तर वेळ फार फार कमी मिळणार आहे. तरी विद्यार्थ्यांना मी प्रयत्न करतो 4 ते 5 या वेळामध्ये, आणि सकाळी हां. 8 ते 9 या राइट. वेळामध्ये. तेच मग काय होईल ना, काही हम्म. टॉपिक व्हिडिओ मधून ते बघतील, काही टॉपिक टीचर्स शिकवतील. तर हा त्यांचं हा, पण बरोबर आहे. म्हणजे बर्डन जरा कमी होईल. मग ते हा त्याचं प्रॉपरली नियोजन बनवून बघा तुम्ही कसं करू शकताय ते. ठीक आहे तर मॅडम. ही एक महत्वाची गोष्ट होती सर. तर की हा विद्यार्थ्यांना लाईनीमध्ये व्हिडिओज दाखवा. हा सर हा दुसरी गोष्ट ऑप्शनल आहे, जमलं तर खूप बरं होईल. हा विद्यार्थ्यांमधूनच जे एकदम हुशार विद्यार्थी असतील ना, प्रत्येक हा वर्गाचा एक एक मॉनिटर बनवा. तो हा मॉनिटर होमवर्क चेक करण्यासाठी, कारण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये मुलांना होमवर्क दिलाय. होमवर्क 20 जास्तीत जास्त 10-20 मिनिटाचाच आहे सर, जास्त मोठा होमवर्क नाहीये. कारण नुसता ठीक. व्हिडिओ बघितल्यावर मग नंतर ते स्वतःहून उजळणी नाही करणार होमवर्क नाही केला तर. हो, मग होमवर्क नाही केला तर उधळणी नाही करणार ते. हा हो, म्हणून मग त्यांचा व्हिडिओ एकदम जो बघितलाय डोक्यात पक्का बसावा म्हणून होमवर्क आहे. हम्म. तो होमवर्क हा केला की मग आपल्याला कळेल की त्यांना खरंच किती समजते. हा तर ही पहिली महत्वाची गोष्ट होती. सर हा दुसरी गोष्ट ना बघा, आपला गडचिरोलीचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यामध्ये तुम्ही असालच ऍडेड. हा तर त्याच्यामध्ये बघा मी मागच्या 1.5-2 महिन्यापासून ना एक हा गुगल फॉर्मची लिंक टाकते सर, हा ज्याच्यामध्ये ना स्टुडंट्स डेटा हवाय आम्हाला 8वी ते 10वीच्या मुलांचा. हा. अ, तो आम्हाला पुढे पाठवायचा आहे, तर ते खूप महत्वाचं आहे सर. तर ना तर तो. मॅडम तुम्ही आम्हाला पाठवून द्या ना. तुम्ही आता हा जो ग्रुप माझं नाव ऍड केलं ना तुम्ही तुमच्याकडे, तर त्याच्यावर टाकून द्याल मला पर्सनल. मग मी आमच्या सरांना सांगतो, त्या विद्यार्थ्याची पूर्ण माहिती भरून घ्या म्हणतो 8वी ते 10वीच्या. बरं बरं, चालेल. मी तुम्हाला पर्सनली पण पाठवते सर. तर प्लीज तो पर्सनली पाठवून द्या. बघा, 2-4 हा दिवसामध्ये झालं तर बरं होईल. हा तर ही दुसरी गोष्ट होती सर. हा तिसरी गोष्ट म्हणजे ना सर, उद्या जमलं तर बघा खूप बरं होईल. तुमचा मोबाईल टीव्हीला जोडून ना उद्या 11:30 वाजता 8वी 9वी 10वी सगळे हा वर्ग एकत्र, म्हणजे मुलं एकत्र एका वर्गात फिट झाली तर बसवा हा त्यांना.
कारण उद्या सर एका स्कॉलरशिप बद्दल आपण माहिती देणार आहोत. अशी स्कॉलरशिप आहे ज्याची परीक्षा मुलांनी जर पास केली तर पूर्ण त्यांना जेवढं शिकायचं ते सगळं शिक्षण फ्रीमध्ये. तर त्या उद्या म्हणजे आपला 10वीचा जो सकाळी 11:30 वाजता जो रेग्युलर क्लास असतो ना, तो न होता उद्या स्कॉलरशिप साठी 11:30 वाजताचा लाईव्ह मीटिंगची लिंक तुम्हाला मिळेल, ग्रुपमध्ये येतच असते. तर आता तुम्ही मोबाईलवर कनेक्ट झालाय तसं 11 वाजताच तुम्ही कोणत्या तरी टीचरला सांगून ना टीव्हीला कनेक्शन ट्राय करा. कारण बघा जॉईन व्हायलाच आपले 15-20 मिनिटं जातात जर नेट नसेल चालत तर. तर उद्या मुलांना 11:30ला लाईव्ह जॉईन करवा. काम करा रिकामे बसू नका. हा 11:30ला बरोबर चालू होईल. तर 11:30च्या जरा आधीच थोडस 5 मिनिटं तुम्ही मीटिंग मध्ये असाल ह्याची जरा दक्षता घ्या, म्हणजे मुलांना त्याचा खूप फायदा होईल. सर आणि आता जसं उद्या आपलं स्पेशल सेशन आहे ना, तसंच आपल्याला महिन्यामधून आता प्रत्येक महिन्यातून एकदा सेशन असेल, एकदाच फक्त महिन्यातनं, आणि साधारणतः ते शनिवारी असेल. शनिवारी 12:30च्या आतमध्येच, म्हणजे मुलं शाळेमध्ये असतात तोपर्यंत. तर त्यावेळी पण उद्या जसं तुम्ही ह्यांना एकत्र बसवचाल ना आणि लाईव्ह जॉईन करवचाल, त्यावेळी पण नक्की ट्राय करा. कारण आपण स्पेशल क्लासेस आता घेणार आहोत. जसं की आता उद्या स्कॉलरशिप बद्दल आहे, नेक्स्ट टाइम आपलं सायबर सिक्युरिटी, इंटरनेटचा सेफ कसा वापर करावा, गुड टच बॅड टच वगैरे असे काही स्पेशल टॉपिक्स असतील सर यांचे. तर ती एक महत्वाची गोष्ट होती. तर बाकी ना सर विद्यार्थ्यांना ना दाखवा जरा मला कॅमेरामध्ये, विद्यार्थ्यांकडे कॅमेरा करा. मी सगळ्यांशी जरा बोलते आणि मग काही 2-4 अजून जनरल क्वेश्चन्स आहेत ते मी तुम्हाला विचारेल, मग आपण मीटिंग संपूयात. विकास सर पण तुमच्याच शाळेमधून आहेत? हो हो, आता असते मॅथमॅटिक्सचे टीचर आहे. हो. ओके ओके. सर मी सरांना जे सांगितलं ना, प्लीज ते इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्ही सगळेजण हेल्प करा. हो मॅडम. हो सर मी आता ते सांगितलं ना व्हिडिओजला लाईन मध्ये दाखवायचं वगैरे, तो उपक्रम राबवणं खूप गरजेचं आहे सर. कारण माहितीये हा उपक्रम राबवल्यामुळे ज्या शाळेचे विद्यार्थी खूप चांगल्या मार्कांनी पास होतील ना, त्यांना आपण स्कॉलरशिप देणार आहे. फ्री मध्ये त्यांना अजून चांगलं नॉलेज मिळावं म्हणून लॅपटॉप देणार आहे. पुढे जाऊन उच्च शिक्षणासाठी पण त्यांना सगळं फ्री मध्ये मिळेल ह्याचं पण आपण ट्राय करणार आहे. जॉब पण लावून देण्यासाठी प्लेसमेंट्स पण आपण बघणार आहे. तर आपला असा हा लॉंग टर्म प्लॅन आहे. तर आता ह्या वर्षी ह्याचं स्टार्ट होणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट ना सर, विद्यार्थ्यांना असं नाही शाळा पण काहीतरी सर देण्यात येईल सन्मान म्हणून, मोटिवेशन म्हणून. तर हा सर, तुम्ही विद्यार्थ्यांकडे क्लासमध्येच होतं ना, त्याच विद्यार्थ्यांचं मी म्हणत होते. तिथेच कॅमेरा फक्त विद्यार्थ्यांकडे फिरवला असतं तरी चालत असतं. अच्छा बरं ठीक आहे सर, राहू द्यात. आपण विद्यार्थ्यांशी ना व्हिडिओज तसं पण नीट बघितले नाहीयेत ना, मला व्हिडिओ बद्दलच फीडबॅक हवा होता. तर विद्यार्थ्यांशी परत बोलूयात, कारण आता माझी 3 वाजता मीटिंग आहे. तर आपलं जॉईन पण झालं नाही ना लवकर, तर काय हरकत नाही. विकास सर आणि सर तुम्ही पण दोघांना पण मी सांगते की मग तुम्ही व्हिडिओज बघा, दाखवा त्यांना. आणि आपण काय करूया, मग विद्यार्थ्यांशी मी 1.5-2 महिन्यानंतर परत भेटेल, ज्यावेळी त्यांनी बऱ्याचशा व्हिडिओज बघितले असतील, त्यांचा फीडबॅक घ्यायला. मॅडम बोलणार आहे विद्यार्थ्याशी विषय. सर मी आता जे म्हटले तुम्ही ऐकलं ना ते? हो बोला तर, बोला विद्यार्थ्याशी बोला ना मॅडम. हा सर, मला विद्यार्थी दिसतच नाहीयेत. अच्छा, त्यांना मी माझं बोललेलं ऐकायला जाते? आवाज ओके ओके. हा आवाज जाते, घ्या बोला मॅडम. हा विद्यार्थ्यांनो जरा 1 मिनिट सगळेजण उभे राहा, म्हणजे मला तुम्ही स्पष्ट दिसाल. सगळेजण उभे राहा. ओके ग्रेट. तुम्ही कितवीचे आहात? 10वीचे आहात. ओके व्हेरी नाईस. अच्छा, 10वी नंतर सायन्स कोणाकोणाला घ्यायचे जरा हात वर करा. ओ ग्रेट, चांगली गोष्ट आहे. अच्छा, हात खाली करा.
आणि सायन्स घेऊन डॉक्टर किंवा इंजिनियर बनायचंय किंवा नर्स बनायचंय असं किती किती जण आहेत ते हात वर करा. वर करा. ओके, ग्रेट, खूप छान. अच्छा, ठीक आहे विद्यार्थ्यांना, आता तुम्ही बसू शकता. मी फक्त जे सांगते ते ऐका. बघा, तुम्हाला ना ज्यांना पण खास करून, सगळ्यांसाठीच आहे हे, पण ज्यांना खास करून सायन्स घ्यायचंय तर तुम्हाला बघा माहितीच असेल, सायन्स घेतल्यानंतर सगळेच्या सगळे आपलं जे आहे ती पाठ्यक्रम इंग्लिश भाषेमध्ये असतो, राईट? सायन्स मॅथ सगळं इंग्लिश मधून असेल. तर मग डायरेक्ट 10वी नंतर 11वी मध्ये सायन्स घेतलं ना, मग मराठी मीडियमच्या मुलांना काही कळतच नाही आणि मग सायन्स त्यांना खूप अवघड वाटतं. म्हणून तुम्ही काय करा, तुमची आता 10वीची परीक्षा संपली ना की 3 महिने सुट्टी मिळते चांगली. त्याच्यामध्ये वेळ वाया न घालवता तुमचं 8वी 9वी 10वी सायन्स आणि मॅथची सगळी पुस्तकं बाहेर काढा आणि त्याच्यामध्ये बघा कंसामध्ये इंग्रजीमध्ये शब्द दिलेत. ते पाठांतर करा ते शब्द. मग तुम्हाला माहिती असतील शब्द, जसं की आता बघा पहिला धडा होता सायन्स मध्ये गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षणला इंग्लिश मध्ये काय म्हणतात माहितीये तुम्हाला? कोण सांगेल? येस, व्हेरी गुड. असे तुम्हाला जे इंग्लिश मधले जे टर्म्स आहेत ते माहिती असतील ना, ते शाळेमध्ये तुम्हाला 11वी मध्ये जे शिकवलं जाईल ते चांगलं समजेल. ठीक आहे, चला, ऑल द बेस्ट सगळ्यांना. मी तुमच्याशी परत एकदा 1.5-2 महिन्यानंतर भेटेल, ज्यावेळी तुम्ही ना बऱ्यापैकी व्हिडिओज बघचाल आणि त्या व्हिडिओज मधून मग तुम्हाला किती समजते, आणखी काय त्याच्याबद्दल आपण करू शकतो तुमच्या अभ्यासाला अजून छान बनवण्यासाठी, ही सगळ्या गोष्टी आपण मग 1-1.5 महिन्यानंतर ना डिस्कस करू. कदाचित जानेवारीच्या एंड मध्येच भेटेल, कारण फेब्रुवारी मध्ये तर तुमची एक्झाम बोर्डाची असेल. ठीक आहे, चला, थँक्यू मुलांना, ऑल द बेस्ट सगळ्यांना. अच्छा, तुमच्या वर्गात फक्त मुलीच आहेत का, मुलं नाही आहेत का? मला फक्त मुलीच. अच्छा, मुलं पण आहेत, त्या साईडला बसलेत. ओके ओके ओके, ठीक आहे सर, ठीक आहे ठीक आहे. सर, मला ना आता फक्त काही जनरल क्वेश्चन्स तुम्हाला विचारायचे आहेत, मग आपण मीटिंग संपूयात. सर, तुम्ही एका जागी बसून घ्या ना. सर, ह्या मुलांचे जे पालक आहेत ते प्रामुख्याने काय करतात? मॅडम जास्त करून शेतीच करतात मॅडम. शेतीच करतात. आणि सर, ही तुमच्याकडून 12वी पास आउट झाल्यानंतर असे किती टक्के विद्यार्थी असतील जे उच्च शिक्षण घेतात? कमीत कमी ग्रॅज्युएशन तरी करतात, असे टोटल तरी किती टक्के विद्यार्थी असतील? करतात मॅडम, ग्रॅज्युएशन तर करतात. सगळेच मागच्या ग्रॅज्युएशन वर्षी करतात? मागच्या वर्षी एक मुलगी बीएससी नर्सिंग साठी गेली इथून. अच्छा अच्छा, ओके. आणि सर, ही मुलं आता जिथे आपली राहतात ते पक्की बिल्डिंग आहे, जे वसतिगृह आहे ते? हा, पक्की बिल्डिंग आहे मॅडम. आणि तिथे पिण्याचं स्वच्छ पाणी, लाईट वगैरे सगळं आहे? हो मॅडम, हो, सर्व सोयी आहेत. सगळ्या सोयी आहेत, ठीक आहे. आणि सर, मला हे विचारायचं होतं की ह्यांचे जे पालक आहेत ते मुलींच्या शिक्षणासाठी जागृत आहेत का? हो ना मॅडम, सध्या तर म्हणजे मुलींना शिकवतात? कारण आधी काही वर्षापूर्वी बघा मुलींना शाळेत नाही पाठवायचे, मुलांनाच पाठवायचे, असं काही नाहीये. सध्या तर तो प्रमाण कमी झाला आहे सध्या तर. हा, अच्छा अच्छा, ठीक आहे सर, ठीक आहे. सर, आता ना माझी मीटिंग आहे, तर मला मेन गोष्टी बोलायच्या होत्या ते बोलून झालेत. तर ते प्लीज ते अँड्रॉइड टीव्ही वरती ते कसं डाउनलोड करायचं, त्याचा जो मी व्हिडिओ लिंक रेकॉर्डिंगची पाठवेल आणि गुगल फॉर्मची पण मी लिंक पाठवते सरांच्या नंबरवर. तर प्लीज आपलं जसं आता बोलणं झालं मीटिंग मध्ये, तर त्या अनुसार पुढच्या स्टेप्स नक्की घ्या. ठीक आहे, थँक्यू सर, थँक्यू. मग मीटिंग आपण आता संपू शकतो. ठीक आहे मॅम.